उलयतले एडवोकेट शबनम खान. Good morning, सगळ्यांक. At the onset, I would like to quote Albert Einstein. The hardest thing in the world to understand is income tax. Now, what the GST has done to us previously, instead of simplifying, the business owners have found themselves in complexities, filing monthly returns, quarterly summaries, website crashes. Business owners have turned into tax consultants and tax lawyers. The rates of taxes are changing more frequently. One day it is earning 18%, the next day it is reclassified. This is how the GST was working. When everything was said and done, now suddenly we are having GST 2.2. And the government is celebrating GST Mahotsav, which according to us is a total hoax, because the reality is something else. This GST has unnecessarily burdened poor and the middle class strata of the community. Businesses have been shattered, it has been unfair to them. If you look at the 12% and 28% slabs which were removed, this is what Congress had earlier recommended. It took them 9 years. The BJP government took 9 years to remove this slab and introduce 2 slabs. There is a 5% and 18%. Now, if you look at the Udyog portal data, when it comes to the state of Goa, the total MSMEs in Goa which were registered as on January 2025, it is 1.17 lakhs. And the total MSMEs shut are 156. Now, we don't know for what reasons they have been shut. We need some clarity on this. The startups in Goa, certified startups are 241. There is absolutely no information on the working of these startups and how many have been shut. Now, out of the 241 startups, 76 startups are founded by women, which comprise of 33%. Now, going forward on this, I would request our state president of Goa Pradesh Mahila Congress, Dr. Pratisha Khalak, to take forward this press. नमस्कार. तुमका सगळ्यांक या आमच्या प्रेस कॉन्फरन्साक येवकार. आमचे बाय जेनिफर आणि एडवोकेट शबनम त्यांच्यानी सांगलेल्या प्रमाणे तुमका कळो आमचो मुद्दो कितें तो आसा यांचो GST बचत उत्सव. एका आम्ही GST बचत उत्सव न्हू, पण GST चपट उत्सव म्हटल्या जाता. चपट म्हणजे कितें? एक फटिंगपणा असलो नाल्यार एक नुकसान जे लोकांक जाता तसलो उत्सव आसा. आणि उत्सव न्हू, एका जेंच्यांनी नाव 2.0 दिला GST, आणि ह्याच्या पयलीं जे चालू असले ते GST लूट महोत्सव चालू असलो. आणि सगळीकडे आमकां दिसता हाली सगळे भाजपचे आमदार मंत्री रस्त्यांचेर देवलात आणि स्टिकर चिकटयतात, सगळ्या दुकानदारांकडे वयता GST बचत उत्सव म्हणून. पण त्या भाजपच्या सरकारान बसलेल्या मंत्री आणि आमदारांनी ऍक्च्युअल वस्तुस्थिती कितें आसा आणि खरी परिस्थिती लोकांची आणि बिझनेस करणाऱ्यांची कितें जाला ही फाइंड आउट करून मागीर असले उत्सव आणि महोत्सव करूंक जाय. इतले ते लोक फाटली 8 वर्सां जी लूट GSTच्या नावार चल्लेली आसा तेजेर सरकारान उलोवंक ना. आमचे आदले लीडर ऑफ ऑपोजिशन, आमचे आताचे लीडर ऑफ ऑपोजिशन आणि आदले GSTचे जे स्लॅब असले त्यांच्यानी तेका ऑब्जेक्शन हाडलेले. लीडर ऑफ ऑपोजिशन श्री राहुल गांधीन सांगलेले की हे GST फक्त GST ना, त्यांच्यानी तेका बरे नाव दिले आणि अजून दिला गब्बर सिंग टॅक्स हे नाव असलेले आमच्या या GST दिल्लेले आमच्या लीडर ऑफ ऑपोजिशन. आणि फाटल्या 8 वर्षांत अप्रॉक्सिमेटली 100 लाख कोटी या सरकारान हे फॉल्टी GSTच्या नावा अंडर लुटलेले आसा अक्षरशः लोकांकडल्यान. तेच्या खातीर कितले बिझनेसेस बंद झाले, कितले नुकसान झाले, ह्याका कोण जबाबदार, हेची कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेता,
हे जे बिझनेसेस जे बंद पडले तांकां कॉम्पेन्सेशन कोण दितलो हे आयज प्रश्न आमच्या सरकाराकडे आसा. जशे बाय शबनम आमचे एडवोकेट शबनमान सांगले, उद्यम पोर्टल आसा गव्हर्नमेंटाचो आणि जे आमचे त्या पोर्टलाच्या इन्फॉर्मेशना प्रमाणे आणि पार्लमेंटान जे एलिक्यूजची उत्तरां दिल्ली त्या प्रमाणे हे कळून आयला की फाटली 5 वर्सां म्हणजे 2020 जानेवारी ते 2025 पर्यंत 156 MSMEs म्हणजे आमचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे आसात ते बंद पडलात. आणि हे बंद पडलात तेजे रिजन दिवंक ना की कितें तेंचे रिजन, कित्याक तांकां कसले त्रास जाले एंड व्हाय दीज MSMEs वर शट. टोटल रेजिस्टर्ड अराउंड 1.17 लाख MSMEs आसा. त्यापैकी इतले जेन्ना 156 MSMEs बंद जाले त्यांच्या अंडर जे कुटुंब आपले लायव्हलीहूड करताले नाले जे कार्यरत असले तेंचेर कितलो इम्पॅक्ट पडला. तशेंच गोंयान 241 सर्टिफाईड स्टार्टअप्स आसात रेजिस्टर्ड आणि व्हडली उतरां उलयता सरकार स्टार्टअप इकोसिस्टम, स्टार्टअप इनिशिएटिव्ह. पण यांचेर करंट परिस्थिती की ह्या स्टार्टअप्सातले कितले कार्यरत आसा तेंचेर कसलीच माहिती अवेलेबल ना. तशेंच महिला सेल्फ हेल्प ग्रुप आसात तेंचे ऑफिशियल फिगर्स अशे की 3250 सेल्फ हेल्प ग्रुप रेजिस्टर्ड आसात. हितूंतले प्रत्यक्षात एक्चुअल कितले कार्यरत आणि फंक्शनिंग आसा कित्याक हे सगळे सेल्फ हेल्प ग्रुप्स फक्त कागदाचेर नाल्यार पेपराचेर रेजिस्टर्ड आसा. तितून खरेच बायलांक भितर एम्प्लॉयमेंट जनरेट जाता, तांकां इन्कम जनरेट जाता. सीएमान सांगलेले की 170 असले सेल्फ हेल्प ग्रुपांक तेंच्यांनी लोकल कॅन्टीन्स बी चलोवपाक अशें तांकां एम्पॅनल केला. तितूंतले फक्त 14 काय 15 17 अशे एक्चुअल सेल्फ हेल्प ग्रुपांक तेंच्यांनी कामाक लायला, खंय तरी कॅन्टीन चलोवपाक बी दिला. बाकीच्या सेल्फ हेल्प ग्रुपांची कितें परिस्थिती आसा तेंचे एक्चुअली खरे ऑडिट घडटा की ती बेश्टी कागदाचेर आसा, तेंचे खरे इन्कम जनरेट जाता, तांकां लायव्हलीहूड मेळटा हेजेर कसली माहिती ना. म्हाका अशें सांगूंक दिसता आयज आमी जीएसटी बचत उत्सव हे खूब आयकता. तुमकां म्हटले तशें कांय ना, एक लूट महोत्सव आसा. जीएसटी हो एक फॉल्टी प्रोग्राम तेंच्यांनी लागू केल्लेलो आसा सगळ्यांचेर आणि ह्यो जेन्ना लादलेलो आसा फाटले कितले तरीच वर्सां सरकारान उत्तर दिवपाची गरज आसा की खंयची नवीन इंडस्ट्रीज तेंच्यांनी गोंयांत हाडली, कितल्या युथ महिलेकां आनी सगळ्यांक जॉब्स ऑपॉर्च्युनिटी दिली नाल्यार जॉब्स क्रिएट जाले. ह्या स्लॅबा खातीर फॉल्टी जीएसटी स्लॅबा खातीर आतां तेंच्यांनी दुसरे 2.0 केलो. जी पयलीं सांगलेले ते सगळ्यांचे आयकनासतना तेंच्यांनी आपली फक्त इम्पोज केली जीएसटी. आता हे 2.0 तेंच्यांनी सांगले कितें की तेंच्यांनी प्राइसेस आणि स्लॅब्स रिड्यूस केला. पण तुमकां खरी परिस्थिती सांगता जितले बिझनेस फ्रेटर्निटीन लोक आसा आनी काम करतात ते सांगतले की हे जेन्ना जीएसटी सरकारान स्लॅब कमी केले जितले बिझनेसमॅन आसा तेंच्यांनी आपले प्रोडक्टाचे बेस प्राइस वाडयल्ले आसा. खूबशा बिझनेसांनी 41% बेस प्राइस वाडयला. हितून सगळ्यांक त्रासपणाक जाता. आमच्या सारखे सर्वसामान्य नागरिकांक आयज हेजो त्रास जाता आणि हे सगळे जे फॉल्टी जीएसटी रेजिम लायतात पळय तेजो त्रास सोंसचो पडटा. कॉमन मॅन इज द वन हू इज स्ट्रगलिंग अँड सफोकेटिंग इन दिस जीएसटी रेजिम. जेन्ना ते प्राइस वाडटा, आता आमचे सगळे सणांचे दीस नवरात्री चालले आसा, आता दिवाळीची सुरवात जातली तयाऱ्यांची आणि अशें आसता तेन्ना ही म्हारगाई हे इन्फ्लेशन आणि हे सगळे मुद्दे घेवचे सोडून एक्चुअल जीएसटी बचत उत्सव म्हणून ते स्टिकरां चिकटयत भोंवत आसा हे सरकार. खरे सरकाराची आयज तेंच्यांनी आमकां इन्फॉर्मेशन दिवची गरज आसा. जेन्ना हे बिझनेस लॉसान वयता सरकारान अनाउन्स केल्ले ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणून इनिशिएटिव्ह आणि सिंगल विंडो अशें तेंच्यांनी सांगलेले की ते सिंगल विंडो क्लियरन्स करतले. आयज जितले लोक बिझनेस करतात धंदे करतात ते अग्री करतले आमच्या बरोबर की
दर एक डिपार्टमेंटान वयचे पडटा आपले काम आणि फायली पास करून घेवपाक. एक धंदो घालतले जाल्यार हेल्थाचे क्लिअरन्स, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची एनओसी, पोल्युशनाची एनओसी, आणि खंय गेले ते सिंगल विंडो क्लिअरन्स सरकारान सांगलेले ते सिंगल विंडो क्लिअरन्स ते करचे ना. कित्याक करप्शन कशें करतले मागीर. ब्युरोक्रेसी आयज फुल्ली भ्रष्ट जालेली आसा आणि करप्शन इतले वाडला ते आमी म्हणणार. आदले गोयचे पयलीं गव्हर्नर असलेले तेंच्यांनी ही स्टेटमेंट केल्ली आसा की डिपार्टमेंटांनी करप्शन जाता. आदले मंत्री हेंचे स्वताचे भाजप सरकाराचे जेंका थोड्यांक आतां काडून उडयला त्या मंत्र्यांनी सांगला हेंच्या डिपार्टमेंटान फायली पास करपाक कितले कितले लाख रुपया दिवचे पडटा. सो हे करप्शन चालू असता तेन्ना बिझनेसीस फ्लरिश आणि फंक्शन जाता गोंयांत खरें. आयज एक नवीन इंडस्ट्री येयल्ली ना, गोंयांत बिझनेस स्टार्ट केल्ले लोक बंद करून वचत आसा आणि गोयच्या लोकल जे नीज गोंयकार आसा आमचे आसात तेंची परिस्थिती आसा की सगळे धंदे बंद करून गोंय सोडून तेंका भायर वयचे पडटा. भायल्या सिटीनी, राज्यांनी नाल्यार भायर दुसऱ्या देशांत वचून सेटल जायत आसा. सो आमची मागणी आसा सरकारा कडेन की हे तुम्ही जेन्ना उत्सव आणि असले जी जुमला आसा पळय, आता इलेक्शन येता लागीं म्हणून तुम्ही फक्त हे करता, झेडपी इलेक्शन आता डिसेंबरान येतले आनी म्हणून तुम्ही बेश्टे फिरतात सगळीकडे स्टिकर घेऊन, ते करचे सोडून तुम्ही आमची मागणी आसा की एक स्टेट वाइज डेटा पब्लिश करचो की कितले एमएसएमईज म्हणजे स्मॉल एंड मिडियम स्केल इंडस्ट्रीज बंद जालेली आसा आणि त्यांचे रिझन कितें. तशेंच स्टार्टअप जे आता जे चालू केला त्यांचे किती सर्वायवल रेट आणि तसेच सेल्फ हेल्प ग्रुपचे ऑडिट जाऊन तितूले कितले कार्यरत असतात आणि ऍक्च्युअल इन्कम जनरेट करता आमच्या महिलां खातीर हेजी आमकां इन्फॉर्मेशन जाय, पब्लिश्ड इन्फॉर्मेशन. तुमकां सगळ्यांक खबरूच आसा हालींच एक फेमस प्रेस कॉन्फरन्स जाल्ली, भाजप महिला मोर्चान प्रेस कॉन्फरन्स घेतलेली. कितें इनिशिएटिव्ह वोकल फॉर लोकल. बरेच ती गाजली सामकी प्रेस कॉन्फरन्स फॉर ऑल द रिझन्स दॅट वी ऑलरेडी नो की त्यांच्याकडे जे हे जेन्युइन कन्सर्न्स आणि मुद्दे आसा त्या प्रश्नांची उत्तराच नासली. फुडले फावटी असली प्रेस कॉन्फरन्स घेवच्या पयलीं तेंच्यांनी आपली स्टडी बरी करून येवंक जाय. नाल्यार जशे तेंचे मंत्री आसात नाल्यार तेंचे जे लीडर आसात सेंटराक ते जशे टेलिप्रॉम्प्टर धरून वाचता आणि प्रेस कॉन्फरन्स केन्ना दिना पळय तशें कितें तरी तेंकां एक आयडिया करची पडटली. पण म्हाका तेंकां सांगपाक दिसता की हे वोकल फॉर लोकल तुम्ही जो इनिशिएटिव्ह केला तो बंद करा. सगळे ऍक्च्युअल त्रास जाता महिलांक हे म्हारगाईचो आणि हे सगळे टॅक्स रेजिमा खातीर ते पळया आणि तुम्ही सगळ्या लोकल्सांक सांगता की लोकल तुम्ही लोकल्स आसा तेंच्यांनी आता वोकल जावपाची गरज आसा. म्हणजे the locals should now become vocal and voice out their opinion. So your vocal for local initiative kadun locals come be vocal now and raise your voices and सरकाराक जाप विचारपाची आयज गरज आसा. आमकां ही उत्तरां सरकारा कडल्यान जाय. थँक्यू.